माझे नाव राजेंद्र दिलीप बेलारे, राहणार शेते, तालुका जावली, जिल्हा सातारा। तर माझी एका व्यक्तीबरोबर ओळख झाली होती सातारा रोडमध्ये, राजेंद्र दिनकर सपकाळ या व्यक्तीशी। आणि आर्मीमध्ये रेल्वेमध्ये भरती करतो असं आश्वासन देऊन त्यांनी माझ्या ओळखीच्या काही मुलांना त्यांनी सांगितलं की नोकरीला लावतो, कोण ओळखीचं असेल तर तुम्ही सांगा। मग मी माझ्या ओळखीचे काही मुलं होती त्यांच्याशी संपर्क केला, तर ते म्हणजे आम्हाला आर्मीमध्ये सरकारी कामामध्ये आमचं काम करायचं आहे। मग मी त्यांच्याकडे त्यांची भेट घालून दिली, ते भेटले आणि त्यांना सरकारी नोकरी लावतो याचे काय अगोदर काय कामं केली असतील त्याचं त्यांनी प्रूफ दाखवलं। त्यांना मुलांना विश्वासात घेतलं, त्यांच्याकडून प्रत्येकी 7 ते 8 लाख रुपये अमाऊंट घेतली आणि अमाऊंट घेतल्यानंतर ॲडव्हान्समध्ये 50,000 रुपये प्लस कागद जे काय असतील ते डॉक्युमेंट्स, त्याच्यानंतर काम झाल्यानंतर उर्वरित रक्कम घेणार असं सांगितलं। मुलांना काय डॉक्युमेंट्स ऑनलाईन पोस्टानं आल्यामुळं मुलांचा विश्वास बसला आणि त्याच्यानंतर मुलांनी त्यांना पैसे दिले राहिलेली रक्कम, आणि नंतर ते डॉक्युमेंट्स घेऊन गेल्यानंतर मुलांच्या लक्षात आलं की आपली फसवणूक झालेली आहे। हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर मग त्यांनी त्याला पैसे देण्याचं म्हणजे हे केलं, मागणी केली पैशाची। तर त्यांनी सांगितलं आज देतो, उद्या देतो, असं करत आता त्यांनी जवळजवळ 4 ते 5 वर्ष झालं पैसे काय दिले नाहीत मुलांना। आज देतो आणि सर बोला की, फोन केलेला हो 3 मस्ती आली ना, तो गेला होता आत्ता घरी, तिथं जाऊन बसलाय, तर पाटलाकडे जाऊन जेवलाय, दारातून बेलारे किंवा ती काय गेली होती, दोघं नाही काय बोलली, चौथ्यान बेलारे ऋषा त्यांना आई मस्ती बघतो आता मी काय करायचं, भरपूर झालं समाजाचं, त्याला बी कळायचं नाही, त्याच्या लई नाटक झालं प्रत्येक वेळेस कामाची। होय आज देतो आणि पैसे मागितल्यानंतर मुलांना जीव मारण्याची धमकी किंवा मला पैसे मागू नका, तुम्हाला काय करायचं असेल करा, पोलीस केस करा, काय करायचं ती करा, माझ्या इथे मी पोचलेला माणूस आहे, माझ्या केंद्रामध्ये ओळख आहे, त्याच्यानंतर माझं कुणीच काय वाकडं करू शकत नाही, ना प्रशासन करू शकत, ना कुणीच काय करू शकत, अशा धमक्या मुलांना त्यांनी दिलेल्या आहेत वारंवार। त्याच्यानंतर 2021-22मध्ये मी स्वतः तसेच मुलांनी प्रशासनाकडे आम्ही लेखी स्वरूपात अर्ज दिलेले होते, तक्रार दिली होती, पण त्याचं काय आम्हाला कुणी दाद घेतली नाही त्याची। त्यामुळं आम्हाला आता न्याय मिळावा, या मुलांना न्याय मिळावा एवढंच आमचं म्हणणं आहे। आणि ह्याच्यात जर आम्हाला न्याय नाही मिळाला तर शेवटचं एक आव्हान करतोय सगळ्यांना की आम्ही सगळी आमरण उपोषणाला बसणार आहे, आणि हे खरं आहे। मग ह्याच्यामध्ये ज्या लोकांची फसवणूक झालेली आहे, मी म्हणतो आम्ही 5च नाही तर महाराष्ट्रातून बाहेरच्या जिल्ह्यातून अशी भरपूर मुलं आहेत, मला त्यांना मीडियाच्या द्वारे हेच सांगायचं आहे की ज्यांच्यावर अन्याय झालेला आहे त्यांनी या प्रकरणामध्ये इथे लक्ष घालायचं आहे, आणि किती लोकांची फसवणूक झालेली आहे हे सगळ्यांना दाखवून द्यायचं आहे, त्याशिवाय कोणाला प्रशासनाला सुद्धा कळणार नाही आणि ते दाद कोण घेणार नाहीत। ज्यांची फसवणूक झालेली आहे त्यांनी यायचं, ज्यांना नको असतील पैसे किंवा त्यांना न्याय नको असेल त्यांनी नाही आलं तरी चालेल। फसवणुकीची तक्रार आमची वडूजमध्ये गेलेली आहे, कोरेगाव पोलीस स्टेशनला गेलेली आहे, सातारा पोलीस ह्याच्यामध्ये गेलेली आहे, कोल्हापूरला गेलेली आहे, आणि आमची लेखी स्वरूपात तक्रार आम्ही दिलेली आहे। त्याचे आमच्याकडे पुरावे पण आहेत, पोच सुद्धा आमच्याकडे आहे, पण त्याच्यावर कोणतीही ॲक्शन झालेली नाही आणि काही नाही। ही घटना कधीची आहे? आणि ही घटना सुरुवात याची 2019 पासून ह्याची सुरुवात झालेली आहे, आज 2024 पर्यंत 5-6 वर्ष आम्हाला काम तर झालंच नाही, पण आमची पैशासाठी आज देतो उद्या देतो। व्यक्तीचं नाव राजेंद्र दिनकर सपकाळ, राहणार नांदगिरी खेड, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा। एकटाच काम करतो त्याच्याबरोबर? त्याच्यामध्ये मोठी साखळी आहे त्यांच्या पुढं आणि ऑल इंडियाची साखळी आहे, आणि हा विषय केंद्रामध्ये काही अधिकारी ओळखीचे आहेत किंवा हे असं सांगून लोकांची फसवणूक केलेली आहे। कशामध्ये नोकरीला होतो म्हणून सांगितलं होतं कशामध्ये नोकरीला होतो म्हणून सांगितलं? आर्मी, त्याच्यानंतर रेल्वे, DRDO, फॉरेस्ट, पोस्टामध्ये, मुंबई महानगरपालिका, इंटेलिजन्स ब्युरो, IB-ला पण असे अनेक भरपूर ह्याच्यामध्ये केलेले आहेत। तक्रार दाखल झाल्यानंतर पोलीस ठाण्यामध्ये परत किती वेळा तुम्ही गेलात, फॉलोअप गेला? 3 वेळा गेलो। कुठल्या कोरेगाव पोलीस स्टेशनला गेलो, कोरेगाव पोलीस स्टेशन सरळ सांगतो आम्ही याच्यावरती काही करू शकत नाही, तुम्ही मूर्ख आहात का पैसे द्यायला, असा 2 वेळा बाहेर काढला। जिल्हा पोलीस अधिकारी तुम्ही पत्रव्यवहार केला होता काय? आम्ही हा तक्रार दाखल करून पत्रव्यवहार हाच केला होता की आमची फसवणूक झाली आहे, अशा व्यक्तीने आमची फसवणूक केलेली आहे, पण त्याच्यावर काय आम्हाला त्याचा रिप्लाय नाही आलेला आहे। तुमची पोलीस ठाण्याने तक्रार तरी दाखल करून घेतली का?
त्याची पोच आलेली आहे ना म्हणल्यानंतर त्यांची आता ऑनलाईन त्यांची त्याचं नाव पोच जी मिळाली आहे टाकलं ना, तर 10 ते 12 केसेस ते त्याच्या त्यांच्याकडे नावावर दाखवतंय. मिळाल्यानंतरच त्याची पोच येते ना. पैसे भरलेत कसे तुम्ही दिलेत कसे कॅश चेक वगैरे कॅश आणि ऑनलाईन. सगळेच ऑनलाईन असं नाही. एवढी मोठी रक्कम तुम्ही देताना असं काय विचार केला